मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग, तू ठीक आहेस ना? लय दिवस झाले आपण नीट बोललोच नाही. तू बिझी असतेस ना, फार धावपळ सुरू आहे तुझी. अगं धावपळ म्हणजे आता तू पण बघतेस की बाळ घरात आल्यापासून सगळीच गडबड चालली आहे. पण मनी मावशी आणि संकल्पला त्यांच्या कर्माची चांगलीच शिक्षा मिळाली आहे. मला नाही वाटत आता संकल्प बरा होईल म्हणून. अगं असं का बोलतेस? कामच तसं केलंय त्यांनी. तुरुंगात जरी पाठवलं असतं ना तरी सुधारला नसता. हा म्हणजे आता त्यांची प्रवृत्तीच तशी. हो, असं म्हणतात ना, जे पेराल तेच उगवतं. हो पिवताई, खरं आहे. आपल्या कर्माचा हिशोब ना फेडूनच जावं लागतं इथनं. हो ना, मग सरकारांच्या बाबतीत का गप्प बसलीस? काय ग, काय झालं? पिवताई, तुला माहिती आहे का? माहिती, सगळंच माहिती आहे मला. एक मिनिट, म्हणजे तू आता संकल्प आणि मनी मावशी बद्दल बोलतच नव्हतीस. असं नाही, पण मला ना असं वाटतं की मनी मावशी, संकल्प, सरकार यांच्यात काहीच फरक नाही. पिवताई अगं असं काय बोलतेस तू? असं बोलते कारण असं आहे. सरकारने इतकी मोठी चूक केली आणि ती एवढी वर्ष झाली लपवून ठेवली. त्यांना त्या गोष्टीचं काही वाटतच नसणार आहे म्हणा. काही वाटत असलं असतं ना तर त्यांनी केव्हाच सांगितलं असतं. पिवताई त्यांना वाटतंय ग, पण ते फक्त आपल्याला दाखवण्यासाठी. आणि तुझं काय ग अप्पे? तू तर एवढी तत्वनिष्ठ आहेस ना. कुठं गेली कुठे तुझी तत्व? तू का गप्पा बसलीयस? पिवताई हे बघ, तुलाही चांगलंच माहिती आहे, प्रेग्नन्सीच्या आधी आणि माझ्या प्रेग्नन्सी नंतर मला असा वेळच नाही मिळाला ग सांगायला. खरंच खोटं, साफ खोटं. जी माणसं तुझ्यासाठी उभी राहतात ना, तू त्यांच्याच चांगल्याचा विचार करतेस. तू त्यांच्याच चुका पोटात घालतेस. पिवताई अगं असं नाहीये, असं खरंच नाही. अगं मी अर्जुनला तुरुंगात टाकलेलं. बापूंचं काय, बापूंना पण मी तुरुंगात टाकलेलं. मग सरकारांच्या बाबतीत का गप्प बसलीयस? अगं पिवताई, मी तुला आत्ताच सांगितलं ना, खरंच माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी आणि नंतरची परिस्थिती खूप भयंकर होती. बरं मी काय सांगण्याचा, तू आता काहीही बोल, मी तुझ्या बोलण्यात येणार नाही. पिवताई थांब. पिवताई, तुला काय झालंय अचानक? अशी का वागतेस तू? अचानक नाही, मी बघितलंय तुला, मी ओळखलंय सगळ्या गोष्टी, तेव्हा हे झालं. पिवताई प्लीज माझं एकदा ऐकून तर घे. आता तू माझा ऐक अप्पे. हे बघ, सरकारांनी तुझा वापर करून घेतला. मनी मावशीला सरकारांनी घरात आणलं म्हणून तिने तुझं बाळ चोरलं. आणि सरकार जर भाऊजींच्या आईबाबत असं वागले नसते ना तर ह्यातलं काहीच झालं नसतं. पिवताई बरोबर? चूक का बरोबर? बरोबर. तरीही तू त्या माणसाला सूट दिलीस, ज्या माणसाने जवळपास खून केलाय. आणि महत्वाचं, सुजयने असं काय केलं होतं ग? फक्त एक बांधकाम सुरू करायचं बघत होता तू. पिवताई तुझ्या डोक्यात अजून तेच आहे ना? अप्पे, तू किती खोटी आहेस ना ते मला आता चांगलंच कळालं. आणि हा, काही काळजी करू नकोस, मी यातलं भाऊजींना किंवा विनूबाबांना जाऊन काहीच सांगणार नाही. अप्पे, तुझी तत्व वगैरे सगळं बोलायला आहे फक्त. तू एक नंबरची स्वार्थी आहेस. स्वार्थी स्वार्थी. आई, मग अगं अप्पे, काय काय झालं अप्पे? शांत हो बरं. काय झालं? आई, पिवताईला सगळं कळलं. म्हणजे अर्जुनच्या आईबद्दल का? सुजय भाऊजींनी सांगितलं वाटतं. अगं पण तू काय एवढं मनाला लावून घेतलंयस? आई मला आता बाहेर पिवताईला बोलली हो, म्हटली तू स्वार्थी आहेस, खोटी आहेस तू. शांत हो अप्पे, शांत हो. बघ तू तू इथे बस, बस इकडे ये बस. थांब. हे घे पाणी पी आणि शांत हो. हे बघ अप्पे, अगं ती म्हणली म्हणून तू स्वार्थी होतेस का? सांग बरं. आणि तिला कळत कसं नाही की तू कुठल्या परिस्थितीतून जात होतीस ते? आरू इथं आपल्याकडे होता
तेव्हा तिचा जीव तुटतच होता की. आणि तुला तर आम्ही तुझं बाळ गेलं म्हणत होतो ग. आई मी हेच सगळं तिला सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिने नाही ऐकून घेतलं माझं. हे बघ आप्पे, तू नको जीवाला लावून घेऊस. अगं तिचं बोलणं सुजयबद्दलच्या रागातून येत असेल. आई पण पिऊताई अशी नव्हती हो. माणसं बदलतात आप्पे, होतं असं. आई मी परत एकदा जाऊन बोलू का तिच्याशी? नको नको अगं, काय होणार नाही बघ त्याने. अगं तू आता कुणाशीच काहीच बोलायचं नाही बरं. म्हणजे आता मी पण तुला म्हणते की तू स्वार्थीपणाने विचार कर. हे जे काय केलंय ते सरकारांनी केलंय ना, मग तू स्वतःला का त्रास करून घेतेस? अहो आई, पण आता हे जर सगळं घरात कळालं तर आपलं घर तुटेल. बरोबर आहे तुझं आप्पे, पण पण आता तू अमोलकडे लक्ष दे. त्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. आणि हे असं भलते चलते विचार मनात आणलेस तर कसं होईल सांग बरं मला. हे बघ, तुला तुला ऑफिसला जायचं आहे ना, मग चल डोळे पुस आणि आवर तुझं. नकोस काळजी करूस. हा आवर, मी नाश्त्याचं बघते. तो कदम माझा मोबाईल काय ती बंट्याला बरं आहे करत. काय माहिती, काल तर मला ती गेलेलीच केस वाटत होती. मला तर का नाही पहिल्यापासून ती जरा अर्धवटच वाटत होतं. आधी बी हसायचं तर विचित्रच वाटायचं बघा. आता आप्पीन अर्जुनला खुश बघून त्याला धक्काच बसला असेल. नाहीतर काय, ह्या दोघांना त्रास द्यायला काय करायचं सोडलं होतं त्याने. पण काय झालं शेवटी? काय नाही, त्यांच्या कर्माची फळं आहेत, दुसरं काय था. काय झालं का आता, सध्या काय कंडिशन काय कळलं का? सुजयचा फोन आला होता. त्यांना इंजेक्शन्स दिलेत, भुलीचे इंजेक्शन. आणि आता बाकी पुढच्या तपासण्या करायला घेणार आहे. अरे मोडलं लग्न म्हणून काय धरून बसायचं होय? गप गुमान गेला असता आपल्या वाटेनं तर कशाला इळालीस ती. नाही तर काय, ते मनी मावशीला पण कळाय नको. पोराला नीट समजून सांगायचं, लाईनी मानायचं, ते ठेवलं बाजूला. त्याला सपोर्ट करतात अजून. लग्नाच्या मांडवातून मुलगी निघून गेली म्हणून पुरुषी अंकार दुखावलाय ना त्याचा, बाकी काय नाही. हा, पण आता केवढ्याला पडलं बघितलं ना. जाऊ दे, आपल्याला लागल तेवढं करायचं. जास्त घसट नाही ठेवायची. खाऊन घ्या तुम्ही. माझ्या पंट्याला जर काय झालं ना तर तुम्हाला सोडणार नाही, मी सांगून ठेवते. हा, तुम्ही अर्जुनच्या आईसोबत काय केलंय ना, हे साऱ्या गावाला नाही अख्ख्या जगाला बोंबलून सांगेल की नाही बघायचा. स्वप्नील, स्वप्नील, हां काय खाऊन घे की. खातो. कुठं हरवलास? काय नाही, विचारत होतो जरा. कसल्या? हेच की संकल्पाच्या. काल ॲम्ब्युलन्समधून गेलो ना, तर हसतच होता तो. थांबलाच नाही हसायचा. दादा, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याचं वागणं लईच विचित्र वाटलं असेल का रे? हो. जाऊ दे, हे सगळं त्या मनीमुळे झालंय. पोराला नीट सांभाळलं असतं, चांगले संस्कार दिले असते ना, हे सगळं झालंच नसतं बघा. पण नाही, स्वतः पण पैशाच्या मागे लागली आणि पोराला पण चांगले संस्कार द्यायची विसरली. आई, तुम्ही पण पैशाच्या मागे लागून तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष केलंच आहे की, तुम्ही आणि सरकारांनी. पिऊ अगं काय बोल. मी त्यांच्या एका मुलाबद्दलच बोलते, दोन्ही मुलांबद्दल नाही बोलत. सरांनी व्यवस्थित त्यांचं शिक्षण घेतलं आणि कॉलेजला जॉईन झाले. सुजय, का सुजयाला नव्हता शिकवलं? आणि अगं पिऊताई, तू आता कशाला हे? कशाला म्हणजे? जे वाटतंय तेच बोलती, नाही बोलायचं का? अगं वहिनी तसं नाही, पण सुजाच्या पण काही चुका आहेत. नका ते शेळ्याचारचा चगळू आता. मी जरा जाऊन येतो तिकडे, सुजयाला धाडतो इकडे. हा आई, मी पण जरा आली तर का की जरा चाहते की सरकार. काय काय चाललंय तुम्ही? जाऊन जरा बघून येतो ना.
सरकार मला तरी खरं सांगा ना. खरं म्हणजे आव मनी मावशी काही करणार नाही ना. हे बघा संकल्पचं जे काही झालंय त्यामुळे ते अजूनच चवतळून उठणार आहेत आता. मला कळतंय काय चाललंय तुझ्या मनात, पण तू काही काळजी करू नकोस. ती काय करू शकत नाही. सरकार अहो असं कसं म्हणताय तुम्ही? मनी मावशी हे सगळं आतापर्यंत का करत होती माहिती आहे ना? संकल्पचं आणि माझं लग्न मोडलं म्हणून. आता तर तो वेडा झालाय. मनी अजून त्याच धक्क्यात आहे. सरकार आपलं वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं होऊ द्यायचं नाही या प्रवृत्तीची बाई आहे ती. त्याचीच फळं भोगतेत ती आता. सरकार पण तुम्ही का थांबलाय अजून? आता जवळपास घरच्या सगळ्याच माणसांना कळलंय जे काही झालंय ते. आता फक्त बाबा आणि अर्जुनच राहिले ज्यांना माहिती नाही. मला सांगायचंय आप्पे, पण त्याआधी सगळी व्यवस्था एकदा लावू देत. कसली व्यवस्था सरकार? तुम्ही ना कायम असेच कारण देत राहताय. नाही ग, कारण नाही, खरं सांगतोय मी. उद्या अर्जुन आणि विनय जी शिक्षा देतील ना ती मला मान्य आहे. अगदी त्यांनी हकललं तरी. सरकार एक मिनिट, हा पुढचा मुद्दा आहे. त्याआधी जर मनी मावशीने काय केलं तर काय करायचं? नाही करणार ती. तिच्याकडे कसला पुरावा पण नाही आणि मी आहे तिकडं. तू काळजी करू नको. आणि जरी मनीनं सांगितलं तरी ते सगळं मी माझ्या डोक्यावर घेईन, पण तुझ्या येऊ देणार नाही. म्हणजे हे तुला आधी माहित होतं, हे आपण कुणालाच सांगायला नको. अर्जुन आणि विनयला पण. अहो सरकार पण हे अगं अर्जुन त्यांना आणखीन बिनकामाचा नाराज होईल तुझ्यावर, काही तुझी चूक नसताना. मग नकोच विचार करू. जे काही तुमचं चांगलं चाललंय त्या दिरजन नको पडायला. आणि जे काय होईल ते हे सरकार सांभाळून घेईल. येतो. आपली काय का नाही ते संकल्प आणि मनी मावशींना काही लागलं तर काय गरज नाही अजिबात. जे काय झालं ना त्यांच्या कर्माने झाले. त्यांचा एवढा विचार करायची गरज नाही. हा आणि आज डेटला जायचंय, लक्षात आहे ना? लक्षात. चल येतो मी. आणि तू पण आवर, गाडीत असेल. हे यार चिंचुके, संकल्पला येड लागलं राव. येड झालं ते. येड म्हणजे? येड लागलं त्याला. त्याचं हसणंच थांबा ना. काय सांगताय साहेब? खरंच सांगतोय. आता त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. साहेब कशाला दवाखान्यात घेऊन जायचं? अहो एक नंबरचं नाटकी करत असेल ती. नाही 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 नाटकी बिटकी काय नाही. मला आधी तसंच वाटलं होतं नाटकी करत असेल. त्याच्याकडे बघितलं कंडिशन कळली मला त्याची. येड लागलं त्याला. कर्माची फळे कर्माची. अहो अगोदर ती काय कमी येड होतोय? अहो कुठंही हसायचं, कसंही वागायचं. म्हणून मला माहितच होतं ती एक ना एक दिवस येड होणार म्हणून. नाही जरा सनकी होतच बरं का ते. साहेब पिल्लू. हा पिल्लू. दाजीबा दाजीबा ओ दाजीबा 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 ओ दाजीबा. कुठं दिसणार ग? दीपक दादा आपल्याला कशाला बोलवलं असेल? आपलं काही चुकलं तर नसेल ना? तू काय केलं तर नाही ना त्या संकल्पाला? ए मी कशाला काय करू? त्याचं ते येड झालं या. दाजीबा ओ दाजीबा 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 नाही, शहनशाह. आयुष्यपत शेळच्या. हा चकुले, शहनशाह परत आलाय. बस. बोला शहनशाह दाजी. आपलं शहनशाह कशी काय आठवण काढली आमची? हा तर मुद्दा असा आहे, ह्यावेळी शहनशाह बरोबर त्याची फॅमिली आहे. तर शहनशाहला फॅमिली डेट करायची आहे. म्हणजे तू आपीचे दिन बाय. हा एक नंबर. जाके पूछ अपने बारे में. तर काय 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 हे बघा, अमोल पहिल्यांदा येतोय डेटवर. नियोजन कसं जंगी झालं पाहिजे, जंगी. दाजीबा तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही ते करायचं. विषय संपला. विषय आता मी काय सांगतोय ते ऐका. हे बघा, बास अमोल कोच. कळलं का? कळलं शेळच्या. ही डेट कडा एकदम जबरी होणार आहे. आ जबरी जबरी जबरी. पण ऐका, यातलं आप्पी दिदीला काय कळलं पाहिजे नाही. पळा लागा कामाला. चला येऊ का? हा.
हो आप्पे, ह्या डेट पासून आपलं नवीन आयुष्य सुरू होणार आहे. आप्पी, अर्जुन, अमोल. सुजय, कसं रे म्हणते? तपासणी चालू आहे अजून त्याची. ठीक आहे, बघतो मी. त्याचं काय बघताय? माझं बघा आधी. कधी करताय प्रॉपर्टी नावावर माझ्या? जरा येळ काळ बघून बोलत जा. तुम्ही जर मला प्रॉपर्टी दिली नाही तर माझी बी हीच अवस्था होईल जी आत्ता बंट्याची झाली. ग बस. हा पुन्हा जर विषय काढला ना तर सरळ घरातनं बाहेर राखली ना. एक्सक्यूज मी. डॉक्टर साहेब, अहो कसा आहे हो माझा बंट्या? बरं आहे ना? मला सांगा ना जरा. हे बघा, त्याला आता काही करता येणार नाही. म्हणजे अहो म्हणजे मानसिक धक्का बसलाय त्याला. तो या अशा गोळ्यांनी बरा होणार नाहीये. त्याला बरं करण्यासाठी मानसिक रोगांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. तिकडच काय ते होईल. काय सांगताय काय डॉक्टर? होय, आम्ही पूर्ण प्रयत्न केले, आता नाही काही होत. नाही 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 डॉक्टर साहेब, असं नका हो करू. मी नाही माझ्या पोराला येण्याच्या दवाखान्यात पाठवणार. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही डॉक्टर साहेब. माझ्या पोराला बरं करावं तेवढं. अहो आता तुम्ही तसं म्हणाला तर कसं होईल? त्याला बरं करण्यासाठी दुसरा उपाय नाहीये. नाही 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 हे बघा डॉक्टर साहेब, मी ना काय बी करीन. मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन, पण माझ्या बंड्याला वाचवावं डॉक्टर साहेब तेवढं. अहो ते शक्य नाही म्हणलं ना मी. बाकी तुमचा निर्णय. डॉक्टर, तुम्ही म्हणता तेच करू आपण. नाही 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 असं नका करू. अहो माझ्या बंड्याला वाचवा डॉक्टर. तुमच्या मी पाया पडते, पाया पडते. हो, नका. असं नका हो करू, मला जरा बोलू दे डॉक्टर तिकडे. ये बरं इकडे तू. सांगतो. बसा तिकडे. डॉक्टर साहेब. बस इथे बस. ऐक माझं, ऐक 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 ऐक. मान्य आहे मला. बाकी काय का होईना, पण बंट्या संग हे नव्हतं झालं पाहिजे बरं का. आता तो बरा होईल का नाही ही पण शंका आहे. ए सुजा का बस. मावशी, मला तुझा राग येतो, पण आता दया येते मला. तुझा विषय संपलाय मावशी. आता कोण सांभाळणार आहे तुला? भीक मागून जगावं लागणार आहे बहुतेक आता. खोबर सांभाळा एकदम का बस. मावशी, अगं माझ्यावर कशाला चिडतीये? बंट्याची अवस्था कोणामुळे झाली आहे? अप्पी आणि अर्जामुळं ना, आणि ह्या सरकारांमुळं. अर्जानं जर तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं तर हे झालं असतं का? नसतं झालं. आता आपला बंट्या येडा झाला तर मावशी, रोज बंट्याला बघून रडत राहणार आहे आता. आणि हे अशाच खुशीत राहणार आहे. चालेल का तुलाही? नाही 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 असं काहीच होणार नाही बघच तू. हा तू काही केलं तर याहून मोठं काहीच नाहीये. असं नाही सुजा, तू अजून या मनीला ओळखलं नाहीस. ही मनी लय काय काय करू शकते, समजलं का? बस झालं सरकार तुमचं. आता बघा या घराचं सरकार मी होतो की नाही. मॅडम येऊ का? या. हे काय मॅडम, तुम्ही अजून घेतलं नाही वय? अहो लक्ष्मीताई, मी जरा कामात होते, पण मी. काय मॅडम, हे घ्या बरं अगोदर तुम्ही. ते कांबिम राहू द्या बाजूला. हो पिते. मॅडम, तुम्हाला जर वाटत असेल की काळजी फक्त प्रेग्नेन्सी पुरती आहे तर तसं अजिबातच नाहीये. हो काय तोंडे, मला आलं हे लक्षात आता. अहो मॅडम, डिलिव्हरी मध्ये आपल्या शरीराची लय झीज होत असते या. ती भरून नको का काढायला सांगा बरं. हो लक्ष्मीताई, माहितीये की मला. म्हणूनच हे करून देते मी सगळं. मॅडम, तुम्ही आम्हाला ऑफिसमध्ये हव्या आहात, बाकी सगळी काळजी घ्यायला आम्ही आहोत. मॅडम, डिलिव्हरी झाल्यावर बाईने विश्रांती घ्यायची असते या, आणि ती तुम्ही कुठे घेतली तवा? हा ते ठरवून नाही झालं. मॅडम, पण आता तुम्ही एक आई म्हणून, एक सून म्हणून, बायको म्हणून आणि मुख्य म्हणजे जिल्ह्याचे अधिकारी म्हणून खूप साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळताय. हे सगळं करत असताना तुमची दांदल उडत नाही का? नाही काय तोंडे, बायकांना एका वेळी सगळे कामं सांभाळायची कला मुळातच उपजत असते. काय एकदम खरं बोलला बघा तुम्ही. आणि आता तर तुमचं बाळ बी आलंय. आता अजून काय पाहिजे तुम्हाला? खरंच मॅडम. पण मॅडम, मी असं ऐकलंय की संकल्पाला वेड लागलाय म्हणून. काय मॅडम, ह्यालाच म्हणतात बघा, पेरल तसं उगावणं. बरोबर आहे. खोटं वागलो ना आपण कोणाशी की त्याची शिक्षा मिळतेच.
नाहीतर काय एक खोटं बोलायला 1000 खोटं बोलावं लागतं या. आणि त्याच्या ओझ्याखाली आपण दबत जातो. किती लपवायचा प्रयत्न करा, शेवटी सत्य समोर येतच. आता त्यांनी अमोलला लपवलं, शेवटी आलाच ना समोर. अर्जुनला आईबद्दल सांगायला पाहिजे का मी? खोटं जेवढं खाली दाबतो ना तेवढंच उसळून ती वर येतं. त्यामुळं कधीच खोटं बोलू नाही. काय मॅडम? हो हो बरोबरच आहे. चला आपण जाऊया, मॅडमना काम करू दे. मॅडम ही फाईल बघा. मॅडम तेवढा ज्यूस घ्या बरं का. हो